आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, महादेव जानकर यांची घोषणा. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. लोकांना विकास नकोय, जातीपाती राजकारण सुरू आहे. अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा. मंत्रालयात महागडी लॅम्बोर्गिनी कार कोणाची? व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते? रोहित पवारांचा गौप्यस्फोट. संतोष देशमुख प्रकरणी नवीन एसआयटी. वाल्मी कराडच्या संपर्कातले अधिकारी वगळण्यात येणार, आमदार सुरेश धसांनी दिली माहिती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख सत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेनसे यांचे निधन. बेळगावात झाले अंत्यसंस्कार. राष्ट्रवीर कार पुरस्काराने सन्मानित. शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विभागाच्या वतीने 100 दिवसांचा आराखडा सादर. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट केंद्र स्थापन होणार. डिजिटल क्लासरूम प्रकल्प राबवण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करावे. आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. ऑनर किलिंग रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल. प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार सुरक्षागृह. उपसभापती नीलम गोरे यांचे निर्देश. भाजपमध्ये सगळे दगाबाजी करून मंत्री झालेत. अमित शहांनी जरा रिसर्च करावा, संजय राऊत यांचा पलटवार. बीड जिल्हा केंद्रशासित करा, तिथे हैवानांचा हैदोस. माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी. अनेक बळी जाण्याची व्यक्त केली भीती. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मी कराड आणि पोलिसांची बैठक. खासदार बजरंग सोनवणे यांचा गंभीर आरोप. आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करण्याची केली मागणी. बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. कोणावरही दयामया दाखवू नका, मुख्यमंत्र्यांच्या एसपी सीआयडी अधिकाऱ्यांना फोन करून सूचना. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी. कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचे दुर्लक्ष. मंत्रालयातून शिंदे समितीचे कार्यालयच गायब केले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मंत्र्यांना दिले दालन. बीड हत्याकांड व खंडणी प्रकरण. आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सुनावणीला सरकारी वकीलच राहिले नाहीत तो अनुपस्थित. मित्राने हात दाखवला म्हणून टेम्पो खाली उतरला. अवघ्या 10 मिनिटातच झाला भीषण अपघात. नाशिक अपघातात तरुण थोडक्यात वाचला. नेत्यांमधील मतभेद विचारधारांबाबत वैयक्तिक नाही, राजकारणाबाबत. आज शत्रू असणारा उद्या मित्र होतो, अमृता फडणवीस यांचे सूचक विधान. पुण्यातील 17 टेकड्यांच्या सुरक्षेसाठी मोठी योजना. 1 महिन्यात सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक नेमणूक करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. पुण्यात सोल इंडिया संगीत महोत्सव. पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून विविध संगीत परंपरांचा अनोखा संगम. शंकर महादेवन, सुरेश वाडकर ही सहभागी.